रामकृष्ण हरी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज की जय। संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय। वेदांताचार्य नारायण महाराज की जय। आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय। आज आपण वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचनरूपी सेवेचे चिंतन करत आहोत। आज आपण 7व्या भागामध्ये ही सेवा सुरू करत आहोत। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जय रामकृष्ण हरी। स्मरणात त्यांच्या समाधान परी, विठ्ठल नाम घेता हरपती दुःख, माऊलीच गगनात ऐकू येई सुख। नम्र वंदन करतो गगनगिरीस, तारखनाथाच्या गडाला शतशाशीष। कुशीत ठेवले भक्ती तले वैभव, त्या भूमीतून उमजते जीवन रहस्य। माऊलींच्या पायी ठेवू सर्व श्वास, शब्द माझे व्हावे भावनांचे खास। भक्ती मार्ग हा सन्मार्ग आमुचा, प्रवचन हे होई त्या प्रेमाचा साच। आज आपण वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचनरूपी सेवा प्रारंभ करत आहोत। ही सेवा आपण 7व्या भागामध्ये चिंतन करत आहोत। आजचा हा भाग म्हणजे शेवटचा भाग आहे। हा भाग सर्वात गूढ आणि तेजस्वी असा अध्याय आहे आणि या भागामध्ये बाबांच्या जीवनातील अंतिम क्षण, भक्तांचे त्यांच्यावरील प्रेम आणि गडाचे निर्मितीचे प्रयत्न, तसेच बाबांचे कार्य यांचे सुंदर दर्शन आपण या भागामध्ये घेणार आहोत। संतांच्या शब्दात सांगायचे झाले तर, मरण सोपी झाली माऊली पाहता, देह ठेविला गगनी सुखरूप जाता। हे चरित्र म्हणजे काही कथा नाही, तर साक्षात भक्तिरूप वेदांताचार्य नारायण महाराजांची ही जीवनयात्रा आहे। आणि या जीवनयात्रेच्या 7व्या भागाचे चिंतन आपण आज करत आहोत। बाबांनी एका जंगलात गड उभा केला आणि त्यासाठी अतोनात कष्ट पडले। त्यांनी परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने हा गड श्रमातून कष्टातून उभा केलेला आहे आणि ह्या बांधकामाचा खूप त्रास वेदांताचार्य नारायण महाराजांना सुद्धा झालेला आहे। अनेक वेळा त्यांना हा त्रास सहन करावा लागला आहे। पाणी आणण्यासाठी सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला आहे। एकदा असाच बाबांना त्रास झाला आणि मग बाबांनी
सर्व परिसरातील लोकांनाच बोल लावले. हे लोक असेच आहेत आणि काही कामाचे नाही असे बाबा काहीतरी बोलत होते. मग 1-2 दिवस झाले आणि मग बाबा पुन्हा त्याच लोकांचे गुणगान गाऊ लागले. बाबा म्हणू लागले की परिसरातील लोक खूप चांगले आहेत, कष्टकरी आहेत आणि स्वतः कष्ट करून त्यांनी मला मदत केलेली आहे, श्रम केलेला आहे आणि हा गट त्यांनी निर्माण केला आहे. तेव्हा तेथीलच एक शिष्य वेदांताचार्य नारायण महाराजांना म्हणत आहे की बाबा, काल परवा तर तुम्ही म्हणत होतात की हे लोक असलेच आहेत आणि काही कामाचे नाहीत म्हणून, आणि आज तर तुम्ही त्यांचे गुणगान गात आहात, तुम्ही त्यांची स्तुती करत आहात. हे असे कसे बरे? तेव्हा बाबा म्हणतात कसे, अरे ही जी माणसे आहेत ना, या माणसांना त्यांचं चांगलं व्हावं म्हणून रागवावे लागते आणि त्यांना सुधारण्यासाठी मी त्यांना तसे रागावत असतो. त्यांना जर मी रागावलो नाही तर हे सुधारणार कसे? वेळोवेळी यांना मी रागावतो म्हणून हे त्यांच्या सुधारणा करत आहेत आणि मला त्यांची काळजी घ्यायची आहे म्हणून मी त्यांना वेळोवेळी तसे रागावत असतो. मी माझ्या अधिकाराने त्यांच्यावर रागावत असतो आणि ही माणसे खरंच खूप चांगली आहेत, खूप प्रामाणिक आहेत, खूप कष्टाळू आहेत आणि खूप प्रेमळ आणि मायाळू आहेत. म्हणजे पहा, बाबा हे त्या समाजाच्या, त्या माणसांच्या हिताकरिता त्यांना रागावून बोलत असत, त्यांना सांगत असत. कारण गोडीने सांगून काही त्या माणसांना कळत नसायचे आणि म्हणून मग बाबा म्हणतात यांना मला रागवावेच लागते आणि तरच हे सुधारतील म्हणून मी त्यांना रागावून सांगत असतो. स्नेहात क्रोधो जायते म्हणजे काय? तर जिथं स्नेह आहे तिथे कधीही राग हा जन्म घेत असतो, राग येत असतो, पण तो राग हा विनाश करण्यासाठी नसतो, तर तो राग हा उन्नतीसाठी असतो असं आपल्याला बाबांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच या समाजावर बाबांची सुद्धा किती माया होती ते आपल्याला या दृष्टांतावरून दिसून येतं. ज्यावरी असती माया तयावरीच रागात लाया, सुधारती त्यांची छाया प्रेमची उगमत्या राया. म्हणजेच त्यांची सुधारणा व्हावी म्हणून बाबा हे रागावत होते आणि त्यांना चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना रागावून समजून सांगत होते असे आपल्याला या दृष्टांतावरून दिसून येते. बाबांचा भक्त परिवार हा वाढतच होता आणि पाथर्डी येथील एका महिला भक्ताने सुद्धा बाबांना त्यांचा एक वाडा दान म्हणून दिलेला आहे. त्या महिला भक्ताने सांगितले, बाबा हा जो जुना वाडा आहे हा वाडा मी दान स्वरूपात तुम्हाला तारकेश्वर गडाला देत आहे. आणि त्या महिला भक्ताने बाबांना तो दान दिलेला आहे. तेथे श्रीकृष्णाचे मंदिर आहे आणि मग वेदांताचार्य नारायण महाराजांनी काय केले तर तेथे गोकुळाष्टमी साजरी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे, गोपाळकाला केलेला आहे आणि अशा प्रकारे त्या वाड्याला मंदिराचे रूप दिलेले आहे. बाबांना गडावर पाणी आणण्यासाठी पाईपलाईन करावी लागली आणि ही पाईपलाईन त्यांनी तलावातून केलेली आहे. विठ्ठलवाडी नावाचं गाव आहे आणि तेथे तलाव आहे. त्या तलावातून त्यांनी पाणी आणलं, पण ते पाणी आणून साठवायचं कुठे हा प्रश्न होता, कारण हा गड डोंगरावर आहे. मग तेथे गडाच्या पायथ्याला त्यांनी काही जमीन घेतली आणि तेथे विहीर खणली. विहीर खणून त्यामध्ये पाणी आणलं आणि मग नंतर ते पाणी बाबांनी गडावर आणलेलं आहे. अशा प्रकारे बाबांना खूप त्रास झालेला आहे. ती पाईपलाईन मंजूर करण्यासाठी बाबांना खूप चक्रा मारावे लागलेले आहेत, हेलपाटे घालावे लागलेले आहेत. मग बाबा सकाळी सकाळी जात तेव्हा काय करत तर बरोबर गडावरूनच चटणी भाकरी, भाजी भाकरी बरोबर नेत असत आणि ती दुपारी कुठेतरी बसून
खात असत. कारण बाबांचा एक उद्देश होता, जो पैसा आहे तो पैसा फक्त गडाच्या कामासाठी हा वापरला गेला पाहिजे, इतर कुठेही तो खर्च होऊ नये ही बाबांची शिस्त होती. आणि त्याप्रमाणेच मग बाबा काय करत असत, तर बाबा स्वतः भाकरी आणि भाजी चटणी बरोबर घेऊन ती जात असत आणि तीच कुठेतरी बसून खात असत. अनाठाई खर्च करणे बाबांना कधीही आवडले नाही. अशा प्रकारे बाबांनी ती पाईपलाईन मंजूर केली आणि नंतर विहीर खणून गडावर पाणी आणलेलं आहे. म्हणजेच बाबांनी समाजहिताच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. बाबांचे समाजहित, दूरदृष्टी आणि त्यांची निस्वार्थ सेवेचे हे एक उत्कृष्ट असे उदाहरण आहे, असे आपल्याला यावरून दिसून येते. यामध्ये मग बाबांनी परिश्रम केलेला आहे आणि भक्ती गड विकासासाठी त्यांची जी तळमळ आहे ती आपल्याला यातून दिसून येत आहे. म्हणजेच श्री क्षेत्र तारकेश्वर या गडासाठी झटणारा हा संत आहे आणि याची तळमळ आपल्याला या दृष्टांतावरून, या उदाहरणावरून दिसून येते. आपल्या शरीराचे कष्ट परोपकारी जे होती, तयाचे तोंडी येती देवही हर्षती. म्हणजे बाबांनी कष्ट सहन करून स्वतः कष्ट सहन केलेले आहेत, दुसऱ्यांचे भले करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि याचे स्मरण हा परमेश्वरही ठेवत आहे आणि परमेश्वर ते आनंदाने स्मरण करत आहे, असं आपल्याला यावरून दिसून येतं. यज्ञार्थात कर्मणो न्यत्र लोकोयम कर्मबंधना तदर्थम कर्मं कौन्तेय मुक्त संगा समाचर. यज्ञासाठी म्हणजे या समाजाच्या हितासाठी केलेलं हे कर्म आहे, हे बंधनातून मुक्त केलेलं आहे आणि म्हणून निष्काम भावनेने सदैव कार्य करत राहावं, असं या श्लोकामधून सांगितलेलं आहे. आता श्री क्षेत्र तारकेश्वर गडावर पंढरपूरसारखीच वारी घडू लागलेली आहे. शुद्ध एकादशीची वारी तेथे घडू लागलेली आहे. भक्तगण हे वाढत आहेत आणि सगळीकडे आनंद दिसत आहे. शुद्ध एकादशीच्या वारीला बाबा तेथे कीर्तन करत आहेत आणि याच दिवशी बाबा एक आठवण सांगत आहे. बाबांना असं एक स्वप्न पडलं, झोपेमध्ये असं एक भ्रांत आली की बाबा स्वप्नामध्ये त्या गडाच्या अंगणात बाहेर उभे आहेत आणि बाबांना तारकनाथांनी दर्शन दिलेले आहे. नवनाथांच्या वेशभूषेमध्ये तारकनाथांनी दर्शन दिलेले आहे. खूप उंच आणि धिप्पाड अशी देहयष्टी असलेले तारकनाथ हे बाबांना दिसलेले आहेत आणि एवढा धिप्पाड देहयष्टीचा मनुष्य पाहून मग बाबा घाबरले आहेत. हे स्वप्नात दिसलेले आहे आणि मग बाबा पळू लागलेले आहेत. घाबरल्यामुळे बाबा पळायला लागले आणि मग त्या एवढ्या मोठ्या धिप्पाड देहयष्टीच्या तारकनाथांनी बाबांना दोन ढांगातच पकडलेले आहे आणि नेऊन पांडुरंगाच्या मूर्तीसमोर उभे केलेले आहे. आणि तारकनाथ म्हणतात कसे की देवा पांडुरंगा हा म्हणतो की मी इथे नाही, तेव्हा तुम्हीच सांगा बरे मी इथे आहे की नाही. तेव्हा साक्षात पांडुरंग सांगतात, वेदांताचार्य नारायण महाराजांना स्वप्नामध्ये सांगत आहेत की हे ठिकाण हे तारकनाथांचं ठिकाण आहे आणि इथे स्वतः तारकनाथ हे आहेत. आणि मग बाबांचं स्वप्न मिटतं. बाबा उठून बसतात, तेव्हा त्यांना ते स्वप्नातील सर्व गोष्ट ही आठवणीत येत आहे. बाबा उठतात आणि बाहेर येतात. नंतर तारकनाथांच्या समाधीला हात जोडतात, पांडुरंगाला हात जोडतात आणि पुन्हा ते आतमध्ये जातात. परंतु त्यांना काही त्या दिवशी त्या रात्री झोप येतच नाही. म्हणजे स्वतः तारकनाथांनी स्वप्नात येऊन बाबांना सांगितले आहे, तेही पांडुरंगाच्या
तोंडाने वधवून घेतलेले आहे की हे ठिकाण जे आहे हे ठिकाण तारकनाथांचे ठिकाण आहे आणि इथे तारकनाथ आहे. म्हणजेच पहा, हा जो दृष्टांत आहे यामध्ये आध्यात्मिक अशी गूढता आहे, भक्तिरस आहे आणि संतांचा जो भक्तिभाव आहे तो यामध्ये परिपूर्ण असा भरलेला दिसून येतो. संताची जी मनोभूमिका आणि परमात्म्याची जी कृपा आहे, एक निर्विवाद दैवी साक्षात्काराचा इथे आपल्याला अनुभव येत आहे, जेथे पांडुरंगाने स्वतःच्या तोंडाने सांगितले की हे तारकनाथांचं ठिकाण आहे. म्हणजे हा एक दैवी साक्षात्कारच म्हणावा लागेल. जे काही स्वरूप पाहे तेथे देखे श्रीहरी, ते चितयासी सापडी स्वप्नी जागृती दोन्ही. ज्याला ज्या रूपात देव पाहावासा वाटतो तो त्यांना तसाच प्रकटून दिसत असतो. जागृत आणि स्वप्नामध्ये सुद्धा वेदांताचार्य नारायण महाराजांना तारकनाथांचे आणि पांडुरंगाचे दर्शन हे ठाई ठाई होत असे. ए यथा मा प्रपद्यन्ते तास्तथैव भजाम्यहं, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशाः. जे ज्या भावाने माझी भक्ती करतात त्याच भावाने मी त्यांना उत्तर देत असतो, असं या श्लोकातून आपल्याला समजतं. तेव्हा बाबा हे या गडासाठी खूप झटलेले आहेत. त्यांनी जंगलात हा गड उभा केलेला आहे आणि हा गड जो आहे हा या परिसरातील लोकांनी कष्ट करून त्याचा पैसा दिलेला आहे आणि त्यातून हा गड उभा केलेला आहे. म्हणजे गड उभारण्यासाठी हा कष्टकऱ्यांचा पैसा घातलेला आहे. असाच मोहरीचा सप्ताह 1984 साली झालेला आहे आणि तेव्हा बाबांनी ठरवलं की आता तारकनाथांची समाधी बांधायची, मंदिर बांधायचे. म्हणून त्यांनी हातामध्ये स्वतः टिकाव घेतलेला आहे. बाबा स्वतःही कष्ट करत असत. जसे समाज परिसरातील लोक कष्ट करत त्याप्रमाणे बाबाही त्या गडासाठी स्वतः कष्ट करत असत. स्वतः हातात टिकाव घेतला आणि ते जमीन खणू लागले, म्हणू लागले की आपल्याला आता इथे तारकनाथांची समाधी मंदिर बांधायचे आहे आणि म्हणून ते साफसफाई करू लागले. त्यावेळी तेथे शिष्य होते, काही भक्त होते. तेव्हा त्यातील काही भक्त जुने वयोवृद्ध वयस्कर व्यक्ती म्हणतात की बाबा तुम्हाला आम्ही एक सांगतो, इथे साफसफाई करू नका आणि इथे खणू नका. येथे 2 मोठे सर्प आहेत आणि त्यामुळे तुम्ही येथे साफसफाई करू नका. तेव्हा वेदांताचार्य नारायण महाराज म्हणतात, अरे मग तर तुम्ही थोडे बाजूलाच थांबा आणि मग मी स्वतः इथे साफसफाई करतो आणि आपण इथे पाया घेऊया, तुम्ही इकडे येऊ नका. आणि ते सर्पांना म्हणतात, अरे बाबांनो, तुम्हाला जर काही करायचं असेल तर आधी मला चावा, इतरांना मात्र तुम्ही काही करू नका आणि माझ्यावर दोष येईल असं तुम्ही वागू नका. आणि असं म्हणून वेदांताचार्य नारायण महाराज यांनी तेथे समाधी मंदिराचा पाया खोदण्यासाठी सुरुवात केलेली आहे. म्हणजेच बाबांच्या या कृतीमुळे, या कार्यामुळे असं लक्षात येतं की बाबांची सेवा ही किती निस्वार्थी आहे. ते म्हणतात, तुम्हाला सर्पांनो जर काही करायचंच असेल तर मला करा. या दृष्टांतावरून आपल्याला असं लक्षात येतं की बाबांची सेवा ही किती निस्वार्थ आहे. त्यांना सर्वांचं आधी कल्याण हवं आहे आणि ते त्या सर्पांना सांगतात की बाबांनो, तुम्हाला जर काही करायचं असेल तर आधी मला चावा, तुम्ही इतरांना मात्र काही करू नका. म्हणजे हे सर्वांचं कल्याण चिंतणारे संत आहेत. वेदांताचार्य नारायण महाराज यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे, मायाळू आहे आणि भक्तांवर त्यांचे खूप प्रेम आहे. देवे केले दान हेची माझे मान, सर्व सुखांचे कारण भक्ती पंथ. म्हणजे पहा, आपण आधी
काम करायचं आहे आणि नंतर मग आपण सर्वांनी मिळून तेथे मंदिर बांधायचं आहे. बाबा म्हणतात आधी मी सुरुवात करतो आणि नंतर तुम्ही थोडे बाजूला थांबून नंतर तुम्ही पुढे या. जो काही करीन मी तो तुझ्या इच्छेने, देवा तुझी सेवा हेची माझे जीवन. मी माझ्या इच्छेने सर्व करत आहे आणि सेवा करायची, परमेश्वरा तुमची सेवा करायची हेच माझे जीवन आहे असं वेदांताचार्य नारायण महाराज म्हणतात. जाणे जेथे दीन साचा तेथे नारायण, तत्काळ भक्त करीते जिथे सच्चा तेथे देव नांदे निच्छ. भक्त हा मनापासून आणि भक्तिभावाने देवाची सेवा करत असतो. तेथे देव स्वतः हा राहत असतो, वास करत असतो. या प्रसंगात आपल्याला बाबांच्या जीवनाची झलक दिसून येते. बाबांनी केलेला त्याग, केलेली सेवा, त्यांची निर्भयता, भक्ती आणि संपूर्ण समर्पण हे आपल्याला या दृष्टांतातून दिसून येतं. हे केवळ संतांची महती नव्हे तर आत्मज्ञानी महापुरुषाची ही एक साधना आहे. बाबा म्हणतात मंदिराचा पाया पडला आणि पुढे मला ऐश्वर्य आलेलं आहे. बाबांच्या शब्दात वैराग्याची आणि तपश्चर्याची अशी एक रग होती. आता हे समाजाने सुद्धा मान्य केलेले आहे की भाऊ आणि बाबा यांच्यानंतर तपश्चर्या आणि वैराग्य असणारे हे वेदांताचार्य नारायण महाराज आहेत. समाजाला हे पटलेले आहे आणि लोकांच्या कष्टाचा पैसा बांधकामावर खर्च व्हावा असे बाबा नेहमी म्हणत आहेत. त्यांच्या सहवासात जे जे लोक आले ते सर्व लोक सुधारलेले आहेत. ते चांगले असोत वा वाईट असोत, सर्वांना तेथे सुधारण्यासाठी संधी मिळालेली आहे. बाबा म्हणतात कधी कधी चुका करणाऱ्यांना मला दंडही करावा लागत असत आणि कधी कधी ठोकेही टाकावे लागत असत, परंतु राग हा मनात नाही. थोड्या वेळानंतर स्वतः बाबा हे त्या व्यक्तींबरोबर, त्या माणसांबरोबर बोलणार. म्हणजेच त्यांच्यात सुधारणा घडवण्यासाठी बाबांचे कार्य हे चालू होते. काही दिखावा करायचा नाही किंवा काही दुसरे करायचे नाही. फक्त सत्य हवे, सत्याच्या वाटेवर चालायचे. त्यांच्या जीवनात हा सोवळेपणा किंवा वैभव यांना अजिबातही असा थारा नव्हता. त्यांना फक्त सत्य हवे होते आणि भक्ती आणि सेवा यांना ते महत्त्व देत असत. जे लोक वाईट मार्गावर असत त्यांना सुधारण्यासाठी बाबांनी कठोर असे प्रयत्न केलेले आहेत. तारकनाथ, विठ्ठल रुक्मिणी या मूर्तींची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि त्यावेळी त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे आणि इतर आमदार, खासदार यांना निमंत्रित केलेले आहे. त्यांनी तेथे मोठा सोहळा केलेला आहे आणि श्री क्षेत्र तारकेश्वर गडावर मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली आहे. वेदांताचार्य नारायण महाराज यांना नेहमीच समाजाने सुद्धा सहकार्य केलेले आहे. त्या भक्तिगडावर नेहमीच भक्तांची रीघ असते. नेहमी भक्तांना प्रेम देणं आणि भक्तांच्या समस्या सोडवणं हेच आद्य कर्तव्य हे वेदांताचार्य नारायण महाराज यांनी मानलेलं आहे आणि सर्व भक्तांची प्रेमाने चौकशी करणे हेच जणू त्यांचं कर्तव्य होतं. हा भक्त लहान थोर कोणीही असो, रंजल्या गांजल्यांना प्रेम द्यायचं हेच कार्य बाबांनी तेथे प्रत्यक्ष केलेलं आहे. अशा प्रकारे बाबांनी कधी कधी प्रेमाने आणि कधी कधी कठोर बोलून सुद्धा लोकांना सुधारण्यासाठी प्रयत्न केलेले आहे आणि त्यांनी त्या गडावर पंढरपूर
अवतरलेलं आहे. त्यांनी अशा जंगलात हा गट निर्माण केलेला आहे. त्यांच्या कार्याचं कौतुक त्यावेळचे उपमुख्यमंत्री माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी केलेले आहे आणि अशा प्रकारे त्यांनी मोठा सोहळा गडावर घडवून आणलेला आहे. असाच एक वेळचा प्रसंग आहे आणि ह्या काळामध्ये बाबा थोडेसे आता थकल्यासारखे दिसत आहेत आणि त्यांच्या मूळ गावी खुंदे टाकळी येथे एकाच व्यक्तीने हा एक संपूर्ण सप्ताह खर्च केलेला आहे. याचे वेदांताचार्य नारायण महाराजांना कौतुक वाटत आहे की आपल्या जन्मगावी, आपल्या मूळ गावी एक व्यक्ती हा एवढा मोठा होऊ शकतो की संपूर्ण सप्ताहाचा खर्च एकच व्यक्ती करत आहो. बाबांना खूप नवल वाटत आहे, कौतुक वाटत आहे आणि आश्चर्यही वाटत आहे. बाबा त्या सप्ताहामध्ये आनंदाने सर्व काळ घालवत आहेत. पण काय होते की हा सप्ताह चालू आहे आणि 5व्या दिवशी अचानकच बाबांना त्रास होऊ लागलेला आहे. बाबांना त्रास होऊ लागलेला आहे, अस्वस्थ वाटू लागलेले आहे आणि म्हणून बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. त्यांना औषधोपचाराची गरज आहे म्हणून ॲडमिट केलेलं आहे आणि काय झाले कोणाच ठाऊक. पण 2 दिवस बाबा हे बेशुद्ध अवस्थेत आहे. त्यांना थेट काल्याच्या दिवशी थोडीशी शुद्ध आलेली आहे. म्हणजे अचानक सप्ताह चालू आहे आणि बाबांना आजारपण आलेलं आहे. परंतु हा सप्ताह हा चालूच आहे. लोकांना थोडेसे उदास वाटलेले आहे, परंतु हाती घेतलेला यज्ञ हा पूर्ण करायचा असतो. बाबा दवाखान्यात आहे आणि लोकांनी हा सप्ताह आता येथे चालू ठेवलेला आहे. दुःख दर्दे येऊनी ठाई, तरी मज न वाटे काही. सुख दुःख हे दोन्ही समसमान, भगवंताची कृपा मान. शारीरिक त्रास हा खूप आहे, पण बाबा तक्रार करत नाही. आत्मा शांत आहे. सुख दुःख हे दोन्ही समसमान आहेत असं वेदांताचार्य नारायण महाराज हे म्हणत आहेत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, शीतोष्ण सुख दुःखदा. आगमा पायिनो नित्या, स्थांस्ती क्षस्व भारत. हे कौंतेय, इंद्रियाच्या विषयाच्या संयोगामुळे होणारे सुख दुःख हे क्षणभंगूर असतात आणि हे ज्याचे त्याला सहन करावं लागतं, कारण ते येणारे आणि जाणारे आहे असं परमेश्वर परमात्मा हे अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगत आहे. हा जो शरीराचा त्रास आहे हा ज्याचा त्याने भोगावा लागतो, कारण हा शरीराचा त्रास हा येत असतो आणि निघून जात असतो, पण तो ज्याचा त्याला मात्र सहन करावा लागतो हे नक्की आहे. आता हा सप्ताह झालेला आहे. बाबांना हॉस्पिटलमधून आणलेला आहे, परंतु आता बाबांचा आजार हा वाढत आहे. नेहमी हॉस्पिटलमध्ये येणे जाणे हे चालू आहे आणि मग बाबांच्या आयुष्यासाठी आता प्रार्थना होऊ लागलेल्या आहेत. बाबांच्या मूळ गावी खुंदे टाकळी येथे लोकांनी यज्ञाचा आरंभिलेला आहे आणि त्यांनी त्या यज्ञात प्रत्येक मनुष्याने असं सांगितलेलं आहे, असा संकल्प केला आहे की माझं 1 वर्षाचं आयुष्य हे बाबांना लाभू दे. प्रत्येक जण म्हणत आहे की माझं 1 वर्षाचं आयुष्य हे बाबांना लाभू दे. बाबांना परमेश्वरा खूप वर्ष जगू दे, त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना देवाच्या चरणी हे सर्व खुंदे टाकळी येथील नागरिक करत आहेत
आणि बाबांना दीर्घायुष्य मिळावे ही परमेश्वरचरणी प्रार्थना करत आहे. त्यानंतर थोडे दिवस बाबांना शारीरिक त्रास झालेला नाही, परंतु नेहमी गुडघेदुखी ही मात्र चालूच आहे. साखर ही कमी जास्त होणे चालूच आहे आणि बीपीचा त्रास सुद्धा कमी जास्त होत आहे. म्हणजेच शारीरिक आजाराने डोके वर काढलेले आहे. थोडासा औषधोपचार करायचा, थोडे दिवस बरे वाटले की पुन्हा औषधोपचार करायचा, असे हे शरीराचे दुखणे चालू झालेले आहे. पुढे पिंपळगाव येथे सप्ताह झालेला आहे आणि त्या सप्ताहात बाबांना बरे वाटलेले आहे. हा सप्ताह आनंदात पार पडलेला आहे. या सप्ताहामध्ये श्री क्षेत्र भगवानगड येथील नामदेव महाराज शास्त्री हे आलेले आहे आणि त्यांनी वेदांताचार्य नारायण महाराज यांना भगवान गडावर आमंत्रित केलेले आहे. बाबा एक दिवस गडावर येऊन जा. मग बाबांनी एक दिवस पाहून गडावर गेलेले आहे आणि तेथे गेल्यानंतर त्यांनी गडाचे सर्व काम पाहिलेले आहे आणि त्यांनी हरिभक्तीपरायण नामदेव महाराज शास्त्री यांचे तोंड भरून कौतुक केलेले आहे. त्यांचे सर्व नियोजन पाहिलेले आहे आणि म्हणाले की अशीच वृद्धी होऊ द्या, असाच विकास होऊ द्या, असा त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. तोंड भरून आशीर्वाद दिलेला आहे आणि मग त्यांनी भगवान बाबांचे दर्शन घेऊन देखून ते गेलेले आहे. हीच ती भगवान गडावर बाबांची शेवटची भेट ठरली आहे. यानंतर वेदांताचार्य नारायण महाराज यांचे पुन्हा श्री क्षेत्र भगवान गडावर येणे झालेच नाही. त्यांनी तेथे खूप कौतुक केलेले आहे आणि जो गड होणार आहे हा भविष्यात एक वेगळ्या प्रकारे भक्तांना नजरेस येईल असं बाबांनी सांगितलेलं आहे. बाबा म्हणतात की जो भक्त आहे हा भक्त परमेश्वरासाठी येत आहे, संतासाठी येत आहे आणि या संताला सर्वांनी मिळून आपण आशीर्वाद द्यायचे आहे असं वेदांताचार्य नारायण महाराज म्हणत आहे. ज्यांचा संग होई भक्तासी तोची जाणे परमेश्वरोसी. बाबांचे जीवन हे भक्तांच्या सेवेतच गेलेले आहे आणि जो भक्तांच्या सेवेत रमतो त्याला परमेश्वर सुद्धा ओळखतो. बाबांचे जीवन हे अगदी असेच होते आणि असेच जीवन बाबांनी अनुभवलेले आहे, असेच जीवन बाबा जगलेले आहे. देव माझा सज्जनांचा साथी, विठ्ठल भक्तांचा संगाती. बाबा हे सज्जनांचे साथी आहे, भक्तांचे आधार होते आणि त्यांच्या अस्तित्वाने समाज हा भक्ती मार्गावर जणू स्थिर असल्यासारखा होता. आता दिवसेंदिवस बाबांची प्रकृती ही खालावत आहे. नेहमी हॉस्पिटलमध्ये जाणे येणे आणि चालूच आहे. मग बाबांना आहारावर बंधन घातलेले आहे. परंतु बाबा म्हणतात हे खाणे, हे बंधन हे किती काळ? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आपण आहार घेतलाच पाहिजे. बाबांनी हे बंधन झुगारून दिलेलं आहे. मग गडावर असणारे हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री हे बाबांची सेवा करत आहेत. ते बाबांना म्हणतात की असं करू नका बाबा, तुम्ही आहारावर थोडंसं नियंत्रण ठेवा. जसं आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं तसा आहार आपल्याला घेणं गरजेचं आहे. हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री हे बाबांची काळजी घेत असत, परंतु बाबांना वाटे की मला हा आहार खाण्यावर बंधन नको आहे आणि म्हणून या दोघांमध्ये त्या आहाराविषयी कुरबुरी होत असत. बाबा म्हणत अरे मला खाऊ देत, आता माझे का थोडेच दिवस राहिले. आणि हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्रींना बाबांच्या तब्येतीची काळजी वाटे म्हणून बाबा यांनी आहार कोणता घ्यावा
याच्यावर नेहमी कुरबुर होत असत. आणि मग वेदांताचार्य नारायण महाराज म्हणत, अरे असा कसा माझ्या खाण्याला नेहमी चाडवा येतोस रे, मला तू खाऊ सुद्धा देत नाहीस. आदिनाथ महाराज शास्त्री आणि वेदांताचार्य नारायण महाराज यांचे एकमेकावर पिता पुत्र याप्रमाणे प्रेम होते आणि दोघे एकमेकांची खूप काळजी घेत असत. जाणीजे सेवा गुरुची भवसागराची नौका, उतरती तयावर चोखी भक्तीची पताका. हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांनी वेदांताचार्य नारायण महाराजांची खूप सेवा केलेली आहे, मनोभावे सेवा केलेली आहे. गुरुची सेवा हीच भवसागरातून पार नेणारी नौका आहे, त्यावर भक्तीची शुद्ध पताका फडकत असते. आणि हे हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांनी जाणलं, त्याप्रमाणे त्यांनी आपल्या गुरूंची खूप मनोभावे सेवा केलेली आहे. हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांनी बाबांची अखंडपणे सेवा केली आणि ती भवसागर पार करण्यासाठीची खरी साधना ही ठरलेली आहे. सेवा करावी संतांची हीच असते तपाची माची, जेथे भक्तीत भाव ओसंडे तेथेच परमेश्वर नांदे. यामध्ये संत सेवेचे महत्त्व सांगितलेले आहे आणि ते हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांनी कृतीमध्ये आणलेले आहे. त्यांच्या कृतीत ते प्रकर्षाने जाणवलेले आहे. हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री एकदा शुद्ध एकादशीच्या दिवशी कीर्तनाला उभे राहिलेले आहे आणि त्यावेळी अधिकारवाणीने वेदांताचार्य नारायण महाराज हे म्हणतात, दुसऱ्या शिष्याला म्हणतात की अरे त्याला म्हणावं दुसरा अभंग घेत जा, नेहमी एकच हा अभंग घेऊ नको, नाही तर हो बाजूला, मी कीर्तनाला उभा राहतो. म्हणजे अधिकारवाणीने ते बोलत असत आणि त्यांच्यात प्रेम हे तितकेच असे. गुरु असावा जिव्हाळ्याचा, अवधीत नाही घालणारा, हास्य करून शिकवणारा, अंतर्बाह्य पावन. गुरु हा असाच असावा जो प्रेमळ असावा आणि विनोद करून शिकवण देणारा असावा, जो अंतर्बाह्य शुद्धतेकडे नेत असतो. असा हा गुरु हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांना लाभलेला आहे. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी भक्ती भावना आणि वेदांताचार्य नारायण महाराज यांचे हे प्रेम या दृष्टांतावरून आपल्याला दिसून येते आणि यातून आपल्याला कळतं की वेदांताचार्य नारायण महाराज हे स्पष्टपणे मार्गदर्शन करत असत, त्यांना वाट दाखवत असत. वेदांताचार्य नारायण महाराज यांनी पैठण, आळंदी, पंढरपूर या ठिकाणी भक्तांच्या निवासासाठी मठ बांधले आणि मग आता बाबा म्हणतात, माझ्या हातून मला जे कार्य करायचे होते ते कार्य झालेलं आहे आणि आता नामस्मरण करत करत मला कधीही समाधी लागावी असं सूचकतेने बाबा बोलू लागले. भाविकांना भक्तांना मात्र ते समजत नसे. एकदा असेच बाबा त्यांच्या मूळ गावी संध्याकाळच्या वेळी आलेले आहेत. हुंदेटाकळी येथे संध्याकाळच्या वेळी आले तेव्हा तेथे मंदिराजवळ मोजकीच 7-8 माणसे बसलेली होती आणि तेथे जास्त माणसे नाही. हे पाहून बाबांना राग आला आणि बाबा म्हणाले, मी आता इथून निघून जातो. तेव्हा त्या 7-8 माणसांनी बाबांना समजावले आणि सांगितले, नाही बाबा, आता तुम्ही आलेच आहात ना, तर रात्री येथे कीर्तन होऊ द्या आणि थांबा, आम्ही माणसे जमवतो. त्यावेळी मग बाबा त्या ठिकाणी थांबलेले आहे. बाबांनी त्या रात्री तेथे कीर्तन केलेले आहे आणि मग बाबा कीर्तन संपल्यानंतर बोलत आहे, म्हणत आहे की अरे भक्तांनो, मी आता तुम्हाला इथून पुढे भिक्षेला त्रास देणार नाही.
तुम्ही नेहमी पैठणची जी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये जात जा, पंढरपूरच्या दिंडीमध्ये जात जा आणि आलेल्या दिंड्यांची सुद्धा तुम्ही येथे सेवा करत जा, तुमचे चांगले होईल. मी आता मात्र तुम्हाला परत कधीही त्रास देणार नाही. आता लोकांना काय वाटत होते की बाबांना आज राग आलेला आहे. संध्याकाळी ज्यावेळी बाबा येथे आले त्यावेळी इथे कमी माणसे होती आणि म्हणून बाबा रागावून निघाले होते. त्यामुळे बाबा असं म्हणत आहेत की मी आता पुन्हा भिक्षेला येणार नाही, तुम्हाला काही मागणार नाही आणि तुम्हाला त्रास देणार नाही. परंतु त्याच वेळी वेदांताचार्य नारायण महाराज हे आपल्या मायभूमीला डोळे भरून मनात साठवत होते, डोळे भरून पाहून घेत होते. हा दृष्टांत जो आहे हा आपल्या मनाला वेदना देऊन जात आहे आणि हा असं सूचित करत आहे की बाबांची जीवनयात्रा ही हळूहळू शेवटाकडे चाललेली आहे, हे यातून आपल्याला जाणवत आहे. म्हणजे बाबा सूचकतेने बोलू लागलेले आहेत की आता माझी समाधी लागावी किंवा आता मी पुन्हा तुम्हाला त्रास देण्यासाठी येणार नाही. या ज्या गोष्टी बाबा सूचकतेने बोलत आहे यातून आपल्याला हेच स्पष्ट जाणवत आहे की आता बाबांची जीवनयात्रा ही हळूहळू किनाऱ्याला लागत आहे. निरभिमानतेचा गाभा तोची असे सिद्धयोगी, करी तो देह ठेवोजी पंचमहाभूता. जो निर्भिमान आहे तोच खरा सिद्धयोगी असतो. तो जेव्हा देह ठेवतो तेव्हा पंचमहाभूतात एकरूप होत असतो. हा जो प्रसंग आहे, हा जो दृष्टांत आहे, हा शब्दांनी उमगणारा असा दृष्टांत आणि हृदयाशी भिडणारा असा हा दृष्टांत आहे. अशा प्रकारे बाबा आता सूचकतेने विधान करू लागलेले आहे. असाच एक प्रसंग आहे आणि हा मे महिना सुरू झालेला आहे. 2011 साल लागलेला आहे. त्यावेळी उन्हाळ्यात लग्नसराई आहे. एक मित्र हा तेथे आलेला आहे आणि बाबांना पत्रिका देऊ लागलेला आहे. तेवढ्यात तेथे आणखी एक जण आला. दोघे जण तेथे आले आणि म्हणतात कसे की बरं झालं आपली येथेच भेट झाली. मग ते दोनही मित्र बाबांना पत्रिका देऊ लागले. एक मित्र म्हणू लागला की बाबा 9 मे या दिवशी मुलाचे लग्न आहे आणि दुसरा मित्र म्हणतो कसा बाबा 28 मे या दिवशी घराची वास्तुशांती आहे, तेव्हा तुम्हाला यावं लागेल. बाबांनी काय केले, जी लग्नाची पत्रिका आहे 9 मेचे लग्न आहे ती पत्रिका ठेवून घेतली आणि 28 मेची वास्तुशांतीची पत्रिका त्या व्यक्तीला ते परत देत आहेत आणि म्हणतात कसे की माझे येणे होणार नाही, ही पत्रिका ठेवा तुमची. तेव्हा ती व्यक्ती तो माणूस वेदांताचार्य नारायण महाराजांना म्हणत आहे बाबा तुमचे येणे होणार नसेल, तुम्हाला जर काही काम असेल तर तुम्ही हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांना पाठवा. त्यांना त्यावेळी लहान महाराज असं उद्बोधत असत. तुम्ही लहान महाराजांना पाठवलं तरी चालेल. तेव्हा बाबा सांगतात त्यांचेही येणे होईल असे मला वाटत नाही, म्हणून ही पत्रिका तुमच्याकडेच ठेवा. म्हणजे पहा 28 मे या दिवशी वास्तुशांती आहे आणि त्या दिवशीची पत्रिका बाबा त्या व्यक्तीला परत देत आहेत. तेव्हा हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांचे सुद्धा येणे होणार नाही असे ते सांगत आहे. म्हणजेच काय तर बाबांना हे त्यांचे जे शेवट आहे, त्यांचा जो मृत्यू आहे तो स्पष्ट दिसत आहे असेच म्हणावे लागेल.
कारण बाबांचा हा शेवटचा दिवस, अनंतात विलीन होण्याचा दिवस हा 14 मे हाच ठरला. म्हणजेच 28 मे या दिवशी बाबांचे खरेच वास्तुशांतीला जाणे होणार नव्हते आणि हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री हे सुद्धा जाऊ शकत नव्हते. हे बाबांना आधीच सर्व समजत होते, आधीच सर्व जाणवत होते. मग हा एक दृष्टांत आहे, यामागे गूढ आहे, आध्यात्मिक असे भान आहे आणि वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या अंतरप्रज्ञेची ही एक झलक आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. पहा, आता हा जो प्रसंग आहे यातून आपल्याला असं कळतं की बाबांना सर्वच ज्ञान होतं आणि बाबा सर्वच जाणत होते. स्वयची होईल जाणो आपुला अंतःकरण जाणो, हे वैकुंठीची जाणो संपत्ती देखे. जो स्वतःचे अंतःकरण जाणतो त्याला आपले वैकुंठ, आपली संपत्ती आणि सर्व काही प्राप्त होत असते. त्याला अंतांचा हा वेद येत असतो. यातून असे स्पष्ट होत आहे की हे संत महात्मे आहे. हे संत महात्मे हे आपल्या शेवटच्या काळाची ही पूर्वसूचना एका सूक्ष्म पातळीवर देत असतात आणि हा प्रसंग समाजाला, जनतेला पुढील काळामध्ये उलगडत असतो. त्यांच्या सूचक बोलण्याचा जो अर्थ आहे हा भक्तांना नंतर समजत असतो. अशा प्रकारे बाबा हे सूचकतेने बोलत होते. 6 मे 2011 या दिवशीची ही गोष्ट आहे. संध्याकाळच्या वेळी ही दूरदर्शनवर महाभारत ही मालिका लागलेली होती आणि ही बाबा पाहत होते. या मालिकेमध्ये पितामह भीष्माचार्य हे शरशय्येवर झोपलेले होते आणि ते मरणाची वाट पाहत होते. मरणाची योग्य वेळ आल्यानंतर त्यांना इच्छा मरण हवं होतं, त्यासाठी ते शरशय्येवर झोपलेले होते. ही मालिका संपली, भाग इथे संपला आणि बाबा बाहेर आले. तेव्हा बाबा भक्तांना सांगत होते की मी आता इथे बाहेरच झोपतो, मला त्या AC मध्ये काही झोपू वाटत नाही आणि इथेच मी हवेशीर शांत वातावरणात झोपत असतो. त्यावेळी बाबा बोलताना मंदिराच्या बाजूकडे नेहमी हात करत असत. जेथे सध्या आता बाबांची समाधी आहे त्या बाजूकडे बाबा बोलताना हात करत असत. म्हणजेच बाबा हे स्वतः कृतीतून जणू संकेत देत होते की आता थोडे दिवस राहिले आहेत आणि ते हाताने समाधीची जागा ही ठरवत होते, दाखवत होते. असं नंतर भक्तांना कळत होतं. जाणे मनासी अंतःकरणी आपुला सांगती घडो प्राणी. जे संत हे अंतःकरणात जाणतात की आता देहयात्रा ही संपत आलेली आहे, ते शेवटच्या काळात असे संकेत देत असतात. आपुला अंतःकाळ घडे जेवी अनुकूल, तेवी आत्मा सकळ लक्ष राखे. जेव्हा आपल्या अंतःकाळाची जाणीव होते तेव्हा आत्मा तो योगायोग समजतो आणि अंतर्मुख होत असतो. पितामह भीष्माचार्यांनी शरपंजरी विश्रांती घेतली आणि ते योग्य क्षणाची वाट पाहत त्यांनी प्राणत्याग केला. तसाच वेदांताचार्य नारायण महाराजांचा हा प्रसंग सुद्धा त्याच शुद्धतेचा आणि सूचकतेचा परिपाक आहे असं वाटतं. इथे असे वाटते की स्वतःचे ते समाधीस्थळ निश्चित करत होते, ते त्या बाजूला हाताने दाखवत होते, म्हणजे ते संकेत देत होते. पुढे 8 मे 2011 या दिवशीची ही घटना आहे. विठ्ठलवाडी येथे संत मूर्तीची प्रतिष्ठापना होणार होती. 5 संतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना तेथे करावयाची होती. यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत वामनभाऊ महाराज
संत भगवान बाबा आणि संत खंडोजी बाबा या 5 मूर्तींची प्राणप्रतिष्ठा विठ्ठलवाडी येथे करायची होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते आणि वेदांताचार्य नारायण महाराजांना तेथे कीर्तनासाठी बोलावलेले होते. बाबा आजारी असत, परंतु या 5 संतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा किती आनंददायी आहे. तेथे बाबा हे येणारच आणि म्हणून बाबा कीर्तनासाठी आलेले आहे. त्यावेळी या मूर्तींची मिरवणूक निघलेली आहे. सर्व लोक आहेत हे मिरवणुकीत गुलाल उधळत आहेत आणि सर्वांचे कपडे गुलालाने रंगलेले आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि मग तेथे वेदांताचार्य नारायण महाराज हे आलेले आहेत. त्यावेळी गर्दीतून एक व्यक्ती पुढे आलेला आहे आणि वेदांताचार्य नारायण महाराज यांना हात देऊ लागलेला आहे, उतरून घेऊ लागलेला आहे. त्यावेळी दुसरा एक व्यक्ती त्या व्यक्तीला म्हणत आहे की अरे, तुझे हात सर्व गुलालाने माखलेले आहेत आणि तुझ्या अंगावरचा सर्व गुलाल हा बाबांच्या कपड्यांना लागेल, बाबांचे कपडे खराब होतील. त्यावेळी वेदांताचार्य नारायण महाराज त्या दुसऱ्या व्यक्तीला काय म्हणतात, अरे, हा भाग्याचा गुलाल आहे. या 5 संतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे म्हणजे खूप मोठं भाग्य आहे. तसा हा गुलाल सुद्धा भाग्याचा आहे. आणि राहिली गोष्ट कपड्याची, होऊ देत हे कपडे खराब, आता हे कपडे पुन्हा घालायचेच नाही. आता कशाला घालायचे हे कपडे, असे बाबा स्वतः त्या व्यक्तीला म्हणत आहेत. आणि बाबा आनंदाने त्या माणसाच्या हाताला धरून खाली उतरलेले आहे आणि त्यांनी तेथे औचित्य साधून सुंदर असं कीर्तन केलेलं आहे. बाबांनी कीर्तन केलं आणि त्यानंतर सर्व भक्त हे दर्शनासाठी गर्दी करू लागलेले आहेत. बाबा आजारी असत म्हणून त्यांच्या काळजीने काही माणसं म्हणाले की अरे, एवढी गर्दी करू नका, बाबांचे दर्शन घेण्यासाठी बाबांना त्रास होत आहे. तेव्हा वेदांताचार्य नारायण महाराज म्हणतात, अरे, करू देत गर्दी, घेऊ देत या भक्तांना दर्शन. त्यांना पुन्हा अशा दर्शनाचा लाभ मिळणार नाही. घेऊ देत, येऊ देत त्यांना आणि मनसोक्त असे दर्शन घेऊ देत, असं वेदांताचार्य नारायण महाराज म्हणत आहेत. मग भक्तांनी सुद्धा बाबांचे मनसोक्त दर्शन घेतलेले आहे, कारण त्यांना परत अशा दर्शनाचा लाभ होणारच नव्हता. पण हे फक्त वेदांताचार्य नारायण महाराजांना माहीत होतं. ते तसे सांगत होते की पुन्हा त्यांना असा लाभ होणार नाही, परंतु भक्तांना त्यावेळी हे काही समजत नव्हते आणि त्याप्रमाणे भक्तांनी आता दर्शन घेतलेलं आहे. हा प्रसंग कसा आहे तर खूप भावस्पर्शी आहे. संत जे आहे यांच्या सहज आणि प्रेमळ बोलण्याने लोक किती भक्तिभावाने त्यांचे दर्शन घेतात. संतत्वाच्या सहज प्रेमळ आणि सेवाभावनेने हा प्रसंग ओतप्रोत असा भरलेला आहे आणि संत म्हणजे भक्ताच्या आनंदात स्वतःला हरवून टाकणारा असा जीव आहे. महाराजांचा हा प्रसंग म्हणजे अत्यंत प्रेमरूप भक्तवत्सल आणि समदृष्टी यांचा जिवंत असा अनुभव देणारा प्रसंग आहे. वेदांताचार्य नारायण महाराज यांनी अतिशय आनंदाने या 5 संतांच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी कीर्तन करून सर्व भाविक भक्तांना दर्शन दिलेले आहे आणि आनंदाने सर्व भक्तांनी दर्शन घेतलेले आहे. पंढरीनाथासी जीवाची दाटी, साष्टांग लोटुनी वंदिती, आनंदे नाचती हरिपाठ गातती, तुझसी ओळखिती अपार भक्ती. पंढरीनाथांचे दर्शन घेण्यासाठी जसे जीव भाविक ही गर्दी करत असतात, त्यांची भक्ती अपरंपार असते, तसेच
सर्व लोकांनी वेदांताचार्य नारायण महाराजांची सुद्धा दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे. जनी मज ठाई आदरू नका, भक्त हृदयात पहा विठोबा. म्हणजे हा माझ्यात फार असा आदर करू नका, प्रत्येक भक्ताच्या हृदयातच तो विठोबा राहत आहे असं यातून आपल्याला कळत आहे. या प्रसंगातून बाबा विनयशील किती आहे आणि त्यांची भक्तावरील माया किती आहे, समर्पण हे स्पष्ट दिसत आहे. असाच पुढच्या दिवसाचा 9 मेचा हा प्रसंग आहे. 9 मे 2011 या दिवशी वरखेड सांगली या ठिकाणी बाबा गेलेले आहेत. तेथे हनुमानाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरलेले आहे आणि म्हणून तेथे सर्व लोकांनी वर्गणी एकत्र केलेली आहे. आणि तेथील नागरिक ती एकत्र केलेली वर्गणी ही वेदांताचार्य नारायण महाराज यांच्याकडे देऊ लागलेली आहे. तेव्हा वेदांताचार्य नारायण महाराज म्हणतात, अरे मंदिर तुम्हाला बांधायचं आहे ना, मग वर्गणी तुमच्याकडेच ठेवा. ती मला खूप लांबच्या गावाला जायचं आहे म्हणून ती वर्गणी माझ्याकडे नको, इथेच एक जणाने वर्गणी गोळा करा. पहा, वेदांताचार्य नारायण महाराज प्रत्यक्ष त्या लोकांना सांगत आहेत की मला खूप लांबच्या गावाला जायचे आहे, परंतु हा समाज आहे त्यांना हे संतांचे बोल लक्षात येत नाही. त्यांना वाटतं की वर्गणी आपल्याकडे नको, मला दुसऱ्या गावाला जायचे आहे असंच बाबा सांगत आहेत आणि म्हणून ही वर्गणी येथे ठेवा असं बाबा सांगत आहेत असे या भक्तांना वाटत आहे. म्हणजेच पहा, हा प्रसंग कसा आहे तर हा एक अंतरंग सूचनांचे आणि समाधीच्या पूर्वी सूचक वाक्यांचे हे जणू एक मौल्यवान असं उदाहरण आहे. मला खूप लांब जायचं आहे, किती सहज शब्द उच्चारले बाबांनी, पण त्यामध्ये त्यांची जी जाणीव आहे आणि जो दैवी असा एक आशीर्वाद आहे याचा गूढ संदेश दडलेला आहे. गूढ शब्द बोलले अर्थ पुढे उमगले, संत ते जाणती प्रपंच टपले, विरक्त होऊनी सहजतेने वागती, परमार्थाचा मार्ग भक्तांस सांगती. बाबांचे हे गूढ शब्द नंतर या भक्तांना कळलेले आहे आणि नंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे की बाबा आपल्याला सांगत होते मला खूप लांबच्या गावाला जायचं आहे, पण हे नंतर भक्तांच्या लक्षात आलेला. 12 मे 2011 या दिवशीचा हा प्रसंग आहे. बाबा राजेगाव येथे गेलेले आहेत आणि तेथे त्यांनी कीर्तन केलेलं आहे. या कीर्तनात बाबांनी लोकांना खूप हसवलं. लोक पोट धरून हसले. बाबा सर्व लोकांना म्हणतात, अरे असेच आनंदात राहत जा आणि तुमचा नारळी सप्ताह हा 2016 साली आहे, तेव्हा काही माझे येणे होणार नाही, पण तुम्ही तुमच्या गावातील हा सप्ताह आनंदाने साजरा करा. कीर्तन संपले, सर्वांनी बाबांचे दर्शन घेतले आणि नंतर जेवणासाठी बाबा बसलेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तेथील भक्तांनी बाबांसाठी आमरस केलेला आहे. आता सर्व भक्तांना माहिती आहे की बाबा आजारी आहेत, बाबांना साखरेचा त्रास आहे, परंतु संत आल्यानंतर काहीतरी गोडाधोडाचे जेवण करावेच लागते. त्या नियमाप्रमाणे बाबांना थोडासा आमरस वाढलेला आहे. तेव्हा बाबा अजून मागून आमरस घेत आहेत. बरोबर जेवणारे लोक म्हणतात, बाबा त्रास होईल हो तुम्हाला, तुम्ही जास्त आमरस खाऊ नका. तेव्हा बाबा म्हणतात, अरे आजच्याच दिवस खाऊ देत मला आमरस, मी पुन्हा आमरस खाणार नाही, मला आज पोटभर आमरस खाऊ दे. आणि बाबांनी त्या दिवशी पोटभर आमरस खाल्लेला आहे. लोक म्हणतात की बाबा म्हणत होते आजच्या दिवस खाऊ द्या, मी पुन्हा आमरस खाणार नाही, हा शेवटचा आमरस मी खात आहे असं बाबा राजेगाव येथील ग्रामस्थांना म्हणालेले आहे. पण
तेथील लोकांना बाबांचे हे बोलणे अजिबात समजले नाही, लक्षात आले नाही. म्हणजे हे संत बोलतात हे काही शब्द असतात का नाही, हे साक्षात सत्य बोलतात. हे शब्द नसतात तर आपल्या भाषेत हे अमृत असतं. आणि ते जे जेवण करतात ते अन्न नसतं, तर ते भक्ताच्या भावनांचं पूजन असतं, असं आपल्याला म्हणावं लागेल. बोलता बोलता काय झाले, मज अंतरी हरिप्रेम उमटले. बोलताना जणू मोक्षाच गवसतो असे बाबांचे शब्द, साधे पण त्यातून एक महान अध्यात्म संदेश हा उमटत असतो. हा सामान्य व्यक्तीचा शेवट नव्हता, हे तर मोक्ष प्राप्त संतांचे अंतिम असे आशीर्वादच होते. मग बाबा राजेगावहून पुन्हा श्री क्षेत्र तारकेश्वर गडावर आलेले आहेत. 13 मे 2011 हा दिवस उगवलेला आहे आणि सकाळी सकाळीच बाबा हे म्हणतात की मला आज थोडंसं कसं तरी होतं आहे आणि अस्वस्थ असं वाटत आहे. म्हणून हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री आणि इतर काही जणांनी बाबांना पाथर्डी येथे दवाखान्यामध्ये नेलेलं आहे. तेथे तपासून औषध इंजेक्शन दिलेलं आहे आणि परत येऊ लागले. तोच हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री वेदांताचार्य नारायण महाराजांना म्हणतात की बाबा तुम्हाला बरं वाटतंय ना, पण की पुढं नगर येथे जायचं दवाखान्यात. तेव्हा बाबा म्हणतात नेलं तरी चालेल. मग तशीच गाडी अहिल्यानगर येथे वळवलेली आहे आणि बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. बाबांना नोबेल हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. तेव्हा बाबांचा BP हा लो झालेला होता. बाबा अस्वस्थ दिसत होते. ज्यावेळी पाथर्डीपासून अहिल्यानगर येथे जात होते त्यावेळी त्यांनी हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांना मागच्या सीटवर बसायला सांगितले, जेथे बाबा बसलेले आहे. आणि मग रस्त्यात बाबा सारखे हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या मांडीवर डोके टेकवत असत आणि ते थोडेसे जास्तच अस्वस्थ होते. दवाखान्यात गेल्यानंतर त्यांना ॲडमिट केलेले आहे. BP लो झालेला आहे. अत्यंत अस्वस्थ अशी परिस्थिती आहे. तरीही वेदांताचार्य नारायण महाराज हे डॉक्टरांना काय म्हणतात, बाबा उद्या एकादशीची वारी आहे आणि गडावर जावे लागेल, म्हणून काय आहे ते आजच आवरून घ्या. मग बाबांना ॲडमिट केलेलं आहे. बाबांना आता व्हेंटिलेटरवर ठेवलेला. 13 मे हा दिवस संपलेला आहे. रात्रीचे 12 वाजले आणि बाबा पाणी मागतात. तेव्हा जवळ हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री हे डॉक्टरांची परवानगी घेऊन त्यांना बाटलीच्या टोपणाने थोडंसं पाणी देऊ लागलेले आहे. 1-2-3 टोपणं तोंडात ओतलेले आहे. तेव्हा बाबा म्हणतात तसे, अरे पोटभर तरी पाणी पिऊ देत मला. आणि बाबांनी पाण्याची ती बाटली हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांच्याकडून घेतलेली आहे, हिसकावलेली आहे आणि बाबा घटाघट घटाघट पाणी पिलेले आहे. बाबा पोटभर पाणी पिले. पुन्हा व्हेंटिलेटरवरच बाबा आहेत आणि मग हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री जवळ बसून आहे. आणखी काही शिष्य भक्त जवळ आहे. रात्री 1:46 झालेले आहे. आता हा 14 मे हा दिवस लागलेला आहे. 14 मे 2011 या दिवशी शुद्ध एकादशी वैशाख महिना आहे आणि 1:46 झाले आणि मशीन बंद पडलेलं आहे. ही बातमी
वाऱ्यासारखी पसरलेली आहे. बाबा अनंतात विलीन झालेले आहे. सर्वांनी टाहो फोडलेला आहे. सगळीकडे मोबाईल फोनवरून बातमी पसरलेली आहे आणि तेथूनच बाबांची ही रथयात्रा निघलेली आहे. नोबेल हॉस्पिटलपासूनच सर्व भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. लोक दुःखात आहेत, काही आक्रोश करत आहेत, आरडत आहेत, ओरडत आहेत आणि रडत आहेत. सर्वांना अतिशय वेदना झालेल्या आहेत. शोकाकुल वातावरण झालेलं आहे. सर्वच भक्त हे रडत आहेत आणि सर्वच जण एकमेकाला समजावत आहेत. तेथून रथयात्रा ही पाथर्डीच्या दिशेने निघालेली आहे. प्रत्येक गावामध्ये लोकांनी दर्शनासाठी रस्त्यावरच गर्दी केलेली आहे आणि थांबत आता ही बाबांची शेवटची यात्रा आहे, रथयात्रा आहे, ही पाथर्डीमध्ये आलेली आहे. पाथर्डी येथे लोकांनी तर त्या दिवशी बंदच पुकारलेला आहे. सर्व दुकाने बंद आहेत आणि भाविक भक्तांनी बाबांच्या दर्शनासाठी तेथे गर्दी केलेली आहे. महिला भक्त ह्या मोठमोठ्याने आरडत ओरडत आहेत आणि दुःख मोकळे करत आहेत. पुरुष भक्त एकमेकांना समजावत आहेत आणि मग श्री क्षेत्र तारकेश्वर गडावर टाळ मृदुंग यांच्या निनादात वाजत गाजत बाबांची ही रथयात्रा गेलेली आहे. तेथे श्री क्षेत्र तारकेश्वर गडावर सर्व भक्त हे जमा झालेले आहेत. अनेक वेगवेगळे संत महंत हे आलेले आहेत. मोठमोठे लोकसुद्धा तेथे आलेले आहेत आणि तेथे बाबांना ही समाधी देण्यात आलेली आहे. त्यावेळी हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांना श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचा पुढचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलेले आहे आणि वेदांताचार्य नारायण महाराज यांना समाधी देण्यात आलेली आहे. बाबा अनंतात विलीन झालेले आहे. वैशाख शुद्ध एकादशी 14 मे 2011 या दिवशी बाबा श्री क्षेत्र तारकेश्वर गडावर समाधी विलीन झालेले आहेत. हरिकृपे मनी प्रकटे जैसी तयाची योग्यता म्हणून सांडुनी आश्रयता जाई त्या ठाई. ज्यांच्या मनामध्ये भगवंताची कृपा प्रकट होते तो आपली आसक्ती सोडून त्या भगवंताच्या चरणी स्थिर होत असतो. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भवित्वा वान भयाः अजो नित्या शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. जो आत्मा आहे जन्मत नाही, मरत नाही, तो नित्य शाश्वत आणि अमर आहे. तरी शरीर नाश पावत असले आत्मा नाश पावत नाही. आत्मा हा तसाच आहे. पुढे श्री क्षेत्र तारकेश्वर गड यांचे उत्तराधिकारी हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री हे आता गादीवर आलेले आहेत आणि ते श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचा कारभार उत्कृष्टरित्या पाहत आहेत. जया घडे तया घडविला श्रीहरी घडविता दासी झाली सावध परी करीती सादरी तया कीच पूजा. अशा प्रकारे ही सेवा झालेली आहे. गादी ही काही हक्काने येत नाही, ती सेवेतून समर्पणातून आणि सद्गुरूंच्या कृपेने मिळत असते. ज्याला घडवायचं त्याला श्रीहरी स्वतः घडवत असतो. बाबांनी हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांना घडवलं आणि श्री क्षेत्र तारकेश्वर गडासाठी तयार केलेलं आहे. ते त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे आणि भक्तिचरणात निष्ठावंत असे वारस ठरलेले आहे. सर्वांनी
हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांना सुद्धा तितकंच प्रेम दिलेलं आहे जितकं वेदांताचार्य नारायण महाराज यांना देत होते. आणि हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री हे सुद्धा तितकेच प्रेमळ आणि मायाळू आहेत. त्यांनी सुद्धा वेदांताचार्य नारायण महाराज यांच्यासारखंच प्रेम जनतेला दिलेलं आहे. आणि श्री क्षेत्र तारकेश्वरगड येथील कारभार ते उत्कृष्टरित्या पाहत आहेत. मग वेदांताचार्य नारायण महाराज हे गेलेच नाही तर ते त्या गडाच्या वारसामध्ये आणि हरिनामामध्ये चिरंतन असे वास करत आहे असं सर्व भक्तांना वाटत आहे. गादीवर बसवणं हे देहाच्या उत्तराधिकाराचं नव्हे तर धर्मांच्या जबाबदारीची ही सेवा असते आणि त्याचा स्वीकार हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केलेला आहे. त्यांनी सुद्धा जनतेची तितक्याच ममतेने सेवा केलेली आहे. अशा प्रकारे हा प्रवास आता चालू आहे. म्हणजे पहा, बाबा गडावर स्थिर झाले आणि त्यांनी भक्तांच्या हृदयावरच जणू समाधी घेतलेली आहे. गेलो नाही कुठेच, इथेच आहे मी, गडावर मी उभा आहे. बाबांच्या चरणाशी करूया एकच प्रार्थना, हे नारायणा तारकनाथा, आम्हा अंधारात वाट तू दाखव. आम्ही पडल्यावर देहात गडावरची माती ही मोक्षदायिनी होऊ दे. आपण या 7 भागामध्ये वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचनरूपी सेवा केलेली आहे. तेव्हा ही केलेली 7 भागातील प्रवचनरूपी सेवा ही वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या चरणी अर्पण करूया आणि आपण या सेवेला पूर्णविराम देऊया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज की जय, संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय, वेदांताचार्य नारायण महाराज की जय, आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.